सांगली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत मोठा राजकीय टेस्ट पाहायला मिळतोय। भाजपने योग्य मान सन्मान न दिल्याचा आरोप करत शिंदे सेनेने एकला चादोरीची भूमिका घेतली आहे। पर्यटन मंत्री तथा संपर्क प्रमुख शंभू देसाई यांनी सांगली महापालिकेच्या सर्व 78 जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे। जागा वाटपात तडजोडीस तयार असूनही भाजपने शब्द पाळला नाही असा आरोप देसाई यांनी केला। त्यामुळे आता शिंदे सेना ताकदीने निवडणूक लढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। सांगलीतील बैठकीत पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या असून 20 माजी नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेशही झाला आहे। आणि काही खूप आहे, सगळ्याच उमेदवारांना मला माहिती आहे। आज तुम्ही भरले, कोणाचे भरायचे, कोणाचे ॲफिडेव्हिट चालले साहेब, आणि सगळ्या गोंधळामध्ये आपण येणार आहात असा आपला मला वाटतं 3:30 पावणे 4ला निरोप आला। आणि त्यानंतर आम्ही सगळी जी धावपळ करत प्रमुख पदाधिकाऱ्यांना इथं एकत्रित केलं। खरं तर साहेब, महापालिका इलेक्शन आल्यानंतर शिवसेनेच्या आणि माननीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण हे इलेक्शन लढत असताना आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच जण फॉर्म करायची आणि निवडणूक लढायची, ताकदीने लढायच्या पद्धतीने काम करत होतो। परंतु युती होणार, आपण भाजपबरोबर जाणार आणि आपल्याला काही वाटाघाटीमध्ये। प्रतिनिधी समाधान लोंढे यांचा रिपोर्ट।